चक्क न्याय मागण्याकरिता काही प्रकल्पग्रस्त तरुणांनी सोले स्टाईल वीरगिरी आंदोलन केल्याचा प्रकार भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात उघडकीस आला आहे। मागील 7 दिवसांपासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांकरिता आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे। दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोज मंगळवारला उपोषणाचा 7वा दिवस असून शासन प्रशासनाने त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे त्यांच्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी याकरिता दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान पिपरी पुनर्वसन येथील तरुण संदीप तितीरमारे, सेवक शेंडे, कारधा येथील समीर देवगडे, टाकडी पुनर्वसन येथील राकेश भुरे या तरुणांनी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या झाडावर चढून सोले स्टाईल वीरगिरी आंदोलन करत तब्बल 2 तास झाडावर चढून शासन प्रशासनाचा निषेध केला। त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली। अखेर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलनकर्त्या तरुणांना झाडावरून खाली उतरविण्यात आले। आमरण उपोषणाला गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, माजी सरपंच खमारी दिलीप मडामे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष टाकडी सुनील भोपे हे आमरण उपोषणाला बसले आहेत। शासनाने तात्काळ दखल घेऊन आमरण उपोषण सोडवावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने यावेळी करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, अतुल राघवर्ते, प्रमिला शहारे, रुपेश आतिलकर, मनोहर गाढवे, देवीदास ठवकर, दिगंबर गाढवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते।